नमस्कार, मी अजित पाटील. युवा राज्य अनुषंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नांदेड वाघाळा नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 19 मध्ये आपण प्रसंजित त्यांची मुलाखत घेतोय आणि एकंदरीत ह्या ठिकाणी विकास आतापर्यंत जी काय काय कामं झालेली आहेत आणि आतापर्यंत कुठला विकास झाले का नाही आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये कुठली विकासाची कामं केली जाते एकंदरीत पूर्ण आढावा घेऊया. सर, स्वागत आहे आपलं युवा राज्य चॅनलमध्ये. नमस्कार सर. सर, काय सांगाल, एकंदरीत निवडणूक चालू आहे, तुम्ही उमेदवार आहात, काय विजन घेऊन तुम्ही उतरलात इलेक्शनमध्ये? मी ॲडव्होकेट प्रसेनजित वाघमारे, प्रभाग क्रमांक 19चा अपक्ष उमेदवार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून मी या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. मी प्रभागाच्या जवळपास 29,100 ही या प्रभागाची मतदारांची निव्वळ मतदारसंख्या आहे. यातील प्रमुख ज्या काही मागण्या आहेत, जे की आमच्या प्रभागातला मुख्य अडचणीचा भाग म्हणजे प्रभाग क्रमांक 19मधून होणारी जड वाहतूक, जी की शहराच्या सिडको या भागातून जाते आणि ती पूर्ण 19 प्रभागातून होत असते, ज्याच्यामध्ये अवैध मुरुम, अवैध रेती आणि अवैध वाहतूक या ठिकाणी होत आहे. त्या मुद्द्याला सामोरे ठेवून, तसेच हा भाग भौगोलिकदृष्ट्या प्रभाग हा सगळ्यात मोठा आहे. या भागात जास्त प्रमाणात अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांची संख्या आहे, जी की भीमवाडी, रहीमपूर, वसरणी या भागात मनपाच्या वतीनं आजपर्यंतसुद्धा पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. मी माझ्या या माध्यमातून प्रथमतः माझ्या प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी, पिण्याचं शुद्ध पाणी प्रत्येक दिवशी मिळावं यासाठी मी काम करणार आहे. आपल्या प्रभागामध्ये अंगणवाडी, शाळा या काही सोयीसुविधा पूजेपर्यंत आहेत का? माझ्या प्रभागात जर बघितलं तर भीमवाडी, रहीमपूर आणि वसरणी या भागासाठी एकच राशनचं दुकान आहे. अंगणवाडीसुद्धा एकच आहे. भीमवाडी या भागात तर अंगणवाडीच नाही. त्यामुळं आपण आता चांगला प्रश्न विचारलात की माझा मुद्दासुद्धा मी माझ्या सरनाम्यातसुद्धा भीमवाडी या ठिकाणी स्वातंत्र्य अंगणवाडी स्थापन व स्वतंत्र राशन दुकानाचे स्थापन करण्याचा सुद्धा मुद्दा मी समोर ठेवलेला आहे. आणि लोकांसाठी प्रथम उपचार म्हणून आरोग्य, या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19 कवठ्यामध्ये प्रथम आरोग्य केंद्र आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पण माझा मानस आहे श्यामनगरच्या धर्तीवर या ठिकाणी महिला रुग्णालय, जे की आपल्या महिला मंडळीच्या प्रसूतीसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याची माझी मानसिकता आहे आणि ते मी त्यासाठी प्रयत्नशील राहील. आपल्या प्रभागामध्ये रस्ता जो आहे त्या रस्त्यामधून 2 वाहन पास होतील अशी काही व्यवस्था आहे का रस्त्याची? सध्या आपण जर बघितलं, रमाई चौकापासून वसंतराव नाईक कॉलेजपर्यंत या ठिकाणी एकतर्फीच रोड आहे. दुसरा रोड आहे ते आत्तापर्यंत थांबलेला आहे, कारण त्या ठिकाणी काही प्रायव्हेट मालकांनी ती जागा अतिक्रमण करून घेतलेली आहे. तो आत्तासुद्धा संभाजी चौकाच्या म्हणजे वसंतराव नाईक कॉलेजपासून रस्ता थांबलेला आहे. तो रस्ता जोपर्यंत दुतर्फा होणार नाही तोपर्यंत सिडकोच्या वाहतुकीचा किंवा 19 प्रभागाच्या या सिडको भागाच्या वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. महत्त्वाचा प्रश्न, प्रभाग क्रमांक 19साठी तुमचा वचननामा, जाहीरनामा काय काय आहे? प्रभाग क्रमांक 19च्या 29,000 नागरिकांना व्यवस्थित स्वच्छ पाणी, आरोग्य आणि या भागातील जे काही युवक आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं उद्यान, ग्राउंड आणि पोलीस भरती किंवा जे काही शारीरिक ग्राउंड, मेहनत घेण्याचे ग्राउंड असतात ते तयार करण्याचा माझा मानस आहे. सर, एक प्रश्न आहे. या प्रभागामध्ये तुम्ही उमेदवार म्हणून उभं टाकलात आणि तुमच्यासमोर बलाढ्य काही उमेदवार आहेत, तरी तुम्ही तुमचं एज्युकेशन खूप झालेलं आहे, तर त्या दृष्टिकोनातून लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा होईल वाटते? मी आज तुम्हाला सांगू इच्छितो सर, मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील एका शिक्षकाचा मुलगा आहे. माझ्यासमोर बलाढ्य शक्ती आहे. जवळपास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांना जेव्हा कळालं की माझी ताकद या प्रभागात वाढत आहे, तेव्हा त्यांनी ज्या भागामध्ये SCचा उमेदवार दिला नाही, म्हणजे आमच्या सिडको भागामध्ये जे की जवळपास 10 ते 12,000 लोकसंख्येचा या प्रभागाचा भाग येतो. आज जर सर्व पक्षीय उमेदवार बघितले तर आपण अनुसूचित जाती प्रवर्गातील किंवा इतर सर्वच 19 प्रभागातील उमेदवारांचं जर एज्युकेशनची पात्रता बघितली तर एकही उमेदवार हा अभ्यासू नाही किंवा तो माझ्या कोणत्याही शैक्षणिक पात्रतेत त्याची क्वालिफिकेशन नाही. मी आज BTech फूड सायन्स आहे, MBA मॅनेजमेंट केलेलं आहे, मी MA पॉलिटिकल सायन्स आहे, मी LLM क्रिमिनल आहे, मी MSW झालेला आहे.
मी म्हणजे मला सोशल वर्क करायचं होतं, मी पॉलिटिकल सायन्समध्ये सुद्धा MA केलेलं आहे आणि मी MSW घेऊन माझं समाजकार्य ही पदवी मिळवूनसुद्धा मी आज समाजात जाऊन एक खालच्या म्हणजे एकदम प्राथमिक स्तरावर काम करत आहे. शेवटचा प्रश्न, मतदार बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार आहात? मी माझ्या प्रभागातील सर्व मतदार बांधवांना असं आवाहन करतो की त्यांनी यावेळेस हे जे काय धनशक्ती या ठिकाणी उभा टाकली आहे, या सर्वांना आपण एक म्हणजे संदेश देऊ इच्छितो मी की या सर्व धनाढ्य शक्तीला आपण पायाशी घालून म्हणजे जे नवयुवक आहेत त्यांना संधी द्यावी. माझ्यासारख्या कायम करणाऱ्या कार्यकर्त्याला 15 वर्ष झालं मी आज प्रत्येक कामात अग्रेसर होऊन काम करत आहे, अशा कार्यकर्त्याला संधी द्यावी आणि माझ्या प्रभागातील सर्व जनता, मायबाप जनता माझ्या पाठीची खंबीरपणे आहे. मी आज ज्या ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी प्रत्येक नागरिक मला आवर्जून भेटत आहे आणि म्हणत आहे की एवढा उच्च शिक्षित विद्यार्थी युवक आज आमच्या प्रभागात येऊन उमेदवारी लढत आहे अपक्ष म्हणून. आम्ही त्याच्या पाठीशी आहोत आणि माझ्या संगणक या निशाणीसमोर सर्वजण उत्सुक आहेत मला मतदान करण्यासाठी. या सर्व मायबाप जनतेशी मी आतापर्यंत संपर्क केला आहे. 13 तारखेपर्यंत, 14 तारखेपर्यंत, 15 तारखेपर्यंत मी निवडणूक म्हणून पाहणार आहे. 16 तारखेच्या नंतर रिझल्ट लागल्यानंतर मी पुनश्च एकदा आणखी या जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहे. ओके. हे होते प्रसंजित वाघमारे. धन्यवाद.